ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून केवळ मनोरंजनासाठी लिहिण्यात आली आहे. या कथेचा कोणताही वास्तविक व्यक्ती किंवा घटनेशी कोणताही संबंध नाही. चला तर आता वळूया आपल्या स्टोरीकडे. लोहगडाचा काळाकट भाग 19. गुहेत पसरलेली शांतता अंगावर काटा आणणारी होती. मशालीचा मंद प्रकाश दगडी भिंतीवर पडत होता. त्या प्रकाशात उभा असलेला रहस्यमय वृद्ध आर्यनकडे एकटक पाहत होता. त्याच्या डोळ्यात राग नव्हता, पण शेकडो वर्षांच्या इतिहासाचं ओझं मात्र स्पष्ट दिसत होतं. गुरुजी हळूच पुढे आले आणि थरथरत्या आवाजात म्हणाले, तुम्ही कोण आहात? वृद्धाने हलकंसं स्मित केलं. माझं नाव महत्त्वाचं नाही. मी या गुप्त वारशाचा शेवटचा रक्षक आहे. माझ्या आधी माझे वडील, त्यांच्या आधी त्यांचे वडील, अशा अनेक पिढ्यांनी या रहस्याचं रक्षण केलं आहे. आर्यन शांतपणे त्यांच्यासमोर उभा राहिला. मग माझ्या वडिलांनी मला इथेपर्यंत का आणलंय? वृद्धांनी हातातील काठी जमिनीवर टेकवली. क्षणात गुहेच्या भिंतीवर कोरलेले नकाशे उजळू लागले. त्यावर लोहगड, रायगड, सिंधुदुर्ग आणि प्रतापगड यांनी जोडणाऱ्या गुप्त मार्गाचा संपूर्ण इतिहास दिसू लागला. कारण तुझ्या वडिलांना माहिती होतं की या वारशाचा पुढचा रक्षक तूच होशील. इतक्यात काळा नाग संघटनेचा नेता आपल्या काही माणसांसह गुहेत शिरला. तो जोरात हसत म्हणाला, खूप भावनिक गोष्टी झाल्या. आता ती सोनेरी पेटी माझ्याकडे द्या. त्याने बंदूक रोखली, पण वृद्ध अजिबात घाबरलेला नाही. ते म्हणाले, ज्याला फक्त खजिना दिसतो त्याला सत्य कधीच दिसत नाही. त्यांनी काठीने दगडी जमिनीवर 3 वेळा टकटक केली. ठक ठक ठक. अचानक संपूर्ण गुहा हादरली. सोनेरी पेटी असलेला चौथरा हळूहळू खाली सरकू लागला. त्याच वेळी गुहेच्या चारही बाजूनी दगडी दरवाजे बंद होऊ लागले. काळ्या नागाची माणसे घाबरून इकडे तिकडे पळू लागले. आर्यनने वृद्धाकडे पाहिलं. आता काय करायचं? वृद्ध म्हणाले, तुला शेवटची परीक्षा द्यावी लागेल. ते त्याला गुहेच्या आतल्या एका छोट्या दालनात घेऊन गेले.
त्या दालनात 3 दगडी पेट्या होत्या. पहिल्या पेटीवर लिहिलेलं होतं संपत्ती, दुसऱ्या पेटीवर सत्ता आणि तिसऱ्या पेटीवर सत्य. वृद्ध म्हणाले, तू फक्त एकच पेटी उघडू शकतोस. चुकीची निवड केलीस तर हा संपूर्ण वारसा कायमचा नष्ट होईल. आर्यन काही क्षण विचारात पडला. त्याला वडिलांचे शब्द आठवले. खरा वारसा सोन्याचा नसतो, तो सत्याचा असतो. त्याने कोणताही विलंब न करता सत्य लिहिलेल्या पेटीवर हात ठेवला. क्षणात ती पेटी उघडली. आत सोने किंवा हिरे नव्हते, तर शेकडो वर्षांचे हस्तलिखित इतिहास ग्रंथ, राजमुद्रा आणि स्वराज्याशी संबंधित दुर्मिळ कागदपत्रे होती. वृद्धांच्या चेहऱ्यावर समाधान दिसलं. तू परीक्षा उत्तीर्ण झालास. आर्यन पण तेवढ्यात काळ्या नागाचा नेता संतापाने ओरडला, जर हे रहस्य मला मिळणार नसेल तर तू कोणालाच मिळणार नाही. त्याने गुहेत स्फोटक सक्रिय केलं. लाल दिवे चमकू लागले. गुहा पुन्हा हादरू लागली आणि आर्यनच्या समोर फक्त 2च पर्याय उरले, इतिहास वाचवायचा की स्वतःचा जीव. गुहेत लाल रंगाचे इशारे सतत चमकत होते. स्फोटकाची उलटी गणना सुरू झाली होती. 10 मिनिटे, 9 मिनिटे. प्रत्येक सेकंदासोबत वातावरणातील तणाव वाढत होता. दगडी भिंतींना तडे जाऊ लागले होते आणि वरून धुळीचे ढग खाली कोसळत होते. आर्यनने क्षणभर डोळे मिटले. त्याच्या हातात सत्य असलेली पेटी होती, पण दुसऱ्या बाजूला त्याच्या साथीदार जीवाच्या आकांताने बाहेर पडण्याचा मार्ग शोधत होते. गुरुजी शांतपणे म्हणाले, आर्यन, इतिहास फक्त कागदामध्ये नसतो. इतिहास तो जपणाऱ्या माणसांमध्ये असतो. जर तू जिवंत राहिलास तर हा वारसा पुढे नेऊ शकशील, पण जर इथेच थांबलास तर सत्य तुझ्यासोबत कायमचं गाडलं जाईल. हे शब्द ऐकताच आर्यनने दीर्घ श्वास घेतला आणि पेटी आपल्या पाठीवरील बॅगेत सुरक्षित ठेवली. तेवढ्यात काळा नाग संघटनेचा प्रमुख पुन्हा त्यांच्यासमोर आला. त्याच्या चेहऱ्यावर राग आणि वेडेपणा स्पष्ट दिसत होता. त्याने बंदूक आर्यनच्या दिशेने रोखली आणि थंड आवाजात म्हणाला, मी आयुष्यभर या रहस्याचा पाठलाग केला आहे. आता शेवटच्या क्षणी ते माझ्या हातातून निसटून देणार नाही. विजयने क्षणाचाही विलंब न करता त्याच्यावर झेप घेतली. दोघांमध्ये जबरदस्त झटापट सुरू झाली. बंदुकीचा आवाज गुहेत घुमला. गोळी दगडी भिंतीवर आदळल्या आणि ठिणग्या उडाल्या. समीर आणि आदित्य धावत जाऊन विजयला मदत करू लागले. निशाने गुहेच्या भिंतीवर कोरलेला एक नकाशा पाहिला.
ती मोठ्याने ओरडली, आर्यन, इथे एक गुप्त बाहेर पडण्याचा मार्ग आहे. आर्यन, गुरुजी आणि निशा त्या भिंतीजवळ पोहोचले. भिंतीवर 7 गोल चिन्हे कोरलेली होती. प्रत्येक चिन्हावर वेगवेगळ्या किल्ल्याचे प्रतीक होते. लोहगड, रायगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग, रायगड, तोरणा आणि शिवनेरी. गुरुजींच्या डोळ्यात चमक आली. हीच ती अंतिम किल्ली. योग्य क्रम लावला तर गुप्त दरवाजा उघडेल. आर्यनला वडिलांच्या डायरीतील एक नोंद आठवली. त्याने एका मागोमाग चिन्हांना स्पर्श केला. शेवटचं चिन्ह दाबताच संपूर्ण गुहा हादरली. दगडी भिंत हळूहळू बाजूला सरकली आणि तिच्या मागे एक लांब अंधारा बोगदा दिसू लागला. त्या बोगद्यातून थंड हवा येत होती. पण त्या वाऱ्यासोबत एक मंद आवाजही ऐकू येत होता. जणू कोणीतरी अनेक वर्षांपासून तिथेच त्यांची वाट पाहत होतं. काळा नागाचा प्रमुख विजयच्या तावडीतून कसाबसा सुटला. त्याने शेवटचा प्रयत्न म्हणून स्फोटकाचे यंत्रावर हात ठेवला आणि जोरात ओरडला, जर मला हा वारसा मिळणार नसेल तर या गुहेतून कोणीही जिवंत बाहेर जाणार नाही. त्याने बटण दाबताच उलटी गणना वेगाने सुरू केली. 2 मिनिटे, 1 मिनिट, 59 सेकंद. सगळे बोगद्याच्या दिशेने धावू लागले. मागे गुहा कोसळत होती. प्रचंड दगड खाली पडत होते. काही क्षणांसाठी आर्यन मागे वळून पाहिला. काळा नागाचा प्रमुख अजूनही गुहेत उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर विचित्र हास्य होतं. पण अचानक त्याच्या पायाखालची जमीनच कोसळली आणि तो अंधारात नाहीसा झाला. त्याचं पुढं काय झालं हे कोणालाच समजलं नाही. आर्यन आणि त्याचे साथीदार बोगद्यातून धावत बाहेर आले. बाहेर पहाटेचा सूर्य उगवत होता. डोंगरावर सोनेरी किरणं पसरली होती. सर्वजण थकले होते पण जिवंत होते. आर्यनने बॅगेतील पेटी बाहेर काढली. ती अजूनही सुरक्षित होती. त्याने ती उघडली पण यावेळी आत फक्त हस्तलिखित नव्हते. त्यामध्ये एक लहानसा धातूचा डबा होता. त्या डब्यावर कोरलेले शब्द वाचून सगळ्यांचे चेहरे बदलले. अंतिम सत्य अजून उघडलेलं नाही. पुढचा मार्ग दिल्लीकडे जातो. आर्यनने शांतपणे आकाशाकडे पाहिलं. त्याला समजलं, लोहगडाचा काळा कट संपलेला नव्हता. हा तर एक आणखी मोठ्या रहस्याचा आरंभ होता. पहाटेच्या मंद प्रकाशात डोंगरा रांगावर धुक्याची चादर पसरली होती. प्रतापगडाच्या पायथ्याशी उभा असलेला आर्यन हातात तो धातूचा डबा घेऊन बराच वेळ विचारात हरवला होता. डब्यावर कोरलेले शब्द, अंतिम सत्य अजून उघडलेलं नाही, सतत त्याच्या मनात घुमत होतं. त्याने हळूच डबा उघडला. आत एक लहानशी चांदीची किल्ली, मोडी लिपीत लिहिलेला एक कागद आणि एका जुन्या नाण्यावर कोरलेली राजमुद्रा होती.
गुरुजींनी कागद हातात घेतला. त्याने काळजीपूर्वक तो उघडला. त्यावर लिहिलेलं होतं, स्वराज्याचा वारसा एका ठिकाणी नाही, तो अनेक ठिकाणी विभागून ठेवलेला गेला आहे. प्रत्येक ठिकाणाचा रक्षक वेगळा आहे. शेवटचा रक्षक सापडल्याशिवाय सत्य पूर्ण होणार नाही. हे वाचताच सर्वांच्या चेहऱ्यावर गंभीर भाव उमटले. त्यांना आता जाणवत होतं की त्यांनी ज्या प्रवासाला सुरुवात केली होती तो फक्त एका गुप्त खजिन्याचा शोध नव्हता, तर इतिहासातील हरवलेल्या सत्याचा मागोवा होता. तेवढ्यात विजयने दूरवर बोट दाखवलं. डोंगराच्या उतारावर एक काळी जीप उभी होती. तिच्या शेजारी 2 अनोळखी माणसं दुर्बिणीतून प्रतापगडाकडे पाहत होती. समीरने लगेच कॅमेरा झूम करून त्याचा फोटो घेतला. काही क्षणांनी त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. आर्यन हे काळा नाग संघटनेचे माणसं नाहीत. यांच्या जॅकेटवर वेगळंच चिन्ह आहे. गुरुजींनी फोटो पाहिला आणि क्षणात त्यांचा चेहरा फिकट पडला. हे छाया मंडळ आहे. अनेक वर्षांपूर्वी ही गुप्त संघटना नष्ट झाली असं मानलं जात होतं. जर ते पुन्हा सक्रिय झाले असतील तर आपल्या समोरचं संकट काळा नागपेक्षाही मोठं आहे. हे ऐकताच सर्वांवर पुन्हा एकदा भीतीचं सावट पसरलं. आर्यनने विलंब न करता सगळ्यांना तिथून निघण्यास सांगितलं. जंगलातून जाणाऱ्या अरुंद वाटेने ते पुढे चालू लागले. काही अंतरावर त्यांनी एका पडकी वाडी दिसली. या वाड्यात अनेक वर्षांपासून कोणी राहत नव्हतं, पण मुख्य दरवाजा अर्धवट उघडा होता. आत गेल्यावर भिंतीवर धुळीने माखलेलं एक मोठं चित्र दिसलं. त्या चित्रात शिवकालीन सरदारासोबत उभा असलेला एक तरुण दिसत होता. आर्यन त्या चित्राकडे पाहतच थबकला. त्या तरुणाचा चेहरा अगदी त्याच्यासारखाच दिसत होता. निशा आश्चर्याने म्हणाली, हे कसं शक्य आहे? गुरुजींनी चित्राखाली लिहिलेले नाव वाचलं. सरदार आर्यदेव, गुप्त वारशाचा पहिला रक्षक. आर्यनच्या अंगावर काटा आला. त्याला पहिल्यांदाच जाणवलं की हा प्रवास फक्त त्याच्या वडिलांचा नव्हे तर त्याच्या अनेक पिढ्यांचा होता. तेवढ्यात वाड्याच्या वरच्या मजल्यावरून पावलांचा आवाज आला. सर्वांनी वर पाहिलं. धुळीच्या ढगातून एक काळ्या वस्त्रातील व्यक्ती हळूहळू खाली उतरू लागली. त्याचा चेहरा पूर्णपणे झाकलेला होता. त्याने हातातला एक जुना ग्रंथ आर्यनच्या दिशेने फेकला आणि गंभीर आवाजात म्हणाला, हा ग्रंथ तुझ्या घराण्याचा आहे, पण तो वाचण्याची किंमत खूप मोठी आहे. आर्यन काही बोलण्याआधीच त्या व्यक्तीने धुराचा गोळा हवेत फेकला. काही क्षणात संपूर्ण वाडा धुराने भरून गेला. धूर निवळेपर्यंत ती व्यक्ती गायब झाली होती. फक्त तो जुना ग्रंथ तिथे पडलेला होता.
आणि त्याच्या पहिल्या पानावर लाल शाईने लिहिलेले शब्द सर्वांना हादरवून गेले. विश्वासघात अजून बाकी आहे.